लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। जुन्या भांडणाची कुरापत काढून विद्यार्थ्याचा खून। होळीच्या दिवशी शुभम पार्क परिसरात खुनाची घटना। बातमी आहे नाशिक येथून। नाशिक शहरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोसेफ चर्च समोर जुन्या भांडणाची कुरापत काढून एका युवकावर 4 जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे। 30 वर्षीय सुमित देवरे या युवकावर अरुण वैरागर यांनी चॉपरने वार करून गंभीर जखमी केले। दरम्यान जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। शुभम पार्क परिसरातील जोसेफ चर्च समोर सुमित देवरे हा शुभम पार्क जवळील नाक्याजवळ उभा असताना यावेळी अरुण वैरागर याने जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद केला। यावेळी अरुण वैरागर यांनी आपल्या जवळ असलेल्या 2 चॉपरने सपासप सुमितवर वार केले। यावेळी सुमित हा जागीच कोसळला। दरम्यान या घटनेची माहिती अंबड पोलिसांना कळताच पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश हांडे यांनी स्वतः पुढाकार घेत त्याला उचलून पोलीस गाडीत टाकले आणि तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। जखमी सुमित देवरेवर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरू असताना त्याला मृत घोषित केले। दरम्यान ऐन होळीच्या सणाच्या दिवशी हा प्रकार घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी तातडीने बंदोबस्त लावला। प्राथमिक तपासानुसार हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचे समोर आले आहे। घटनास्थळी मोठ्या संख्येने जमाव गोळा झाला होता, त्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागली। या प्रकरणी आरोपी अरुण वैरागर याच्यासह अन्य 4 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.